आमचा जनसंवाद आहे आणि गेले अनेक महिने नित्य नियमाने ज्यावेळेला अधिवेशन असेल त्यावेळेला नाही, काही तातडीच्या काही मीटिंग असेल तर ते सोडून सोमवार आणि शुक्रवार हा जनसंवादाचा कार्यक्रम कोपट कार्यालयामध्ये आमचा अविरत अखंडपणे सुरू आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना एक खात्री झालेली आहे की कोणतरी आपली ऐकायला तरी निदान आहे, नुसतं ऐकायला नाही तर त्याच्या प्रश्नाची उकल करायला, त्याचा पाठपुरावा करायला, त्या समस्यांचं निराकरण करायला आणि जो जो अडलेला आहे, नडलेला आहे त्याला न्याय देण्याकरता या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याच्यामुळे विविध भागामधनं म्हणजे अगदी मुंबईपासून निरनिराळे अडचणीत असलेली सामान्य नागरिक शेवटी जनसामान्यांच्याकरताच आम्हाला काम करायचं आहे. तर ही सगळी मंडळी निरनिराळे विषय घेऊन येतात, अनेक प्रकारचे विषय, शेकडो प्रकारचे विषय, अगदी प्रॉपर्टीपासून फसवणुकीपासून सामूहिकरित्या त्या ठिकाणी निरनिराळ्या ज्या स्वच्छतेपासून पाण्यापर्यंतच्या समस्यांचा विषय असेल, असे अनेक विषय घेऊन येतात. आणि त्याचा जसं OPDमध्ये फॉलोअप राहतो तसं फॉलोअप पण आम्ही घेतला जातो. आणि आधी काय झालं आहे त्याच्या पुढे मग त्याचा फॉलोअप केला जातो. आता आजच एक उदाहरण झालं की DDRकडे ऑक्टोबर महिन्यामध्ये आमचा संपर्क झाला होता. त्यांना आम्ही काय करायला पाहिजे ते सांगितलं होतं, तर आम्हाला सहज सोपं गेलं. त्यांनी तो कागद दाखवल्यानंतर त्याचा फॉलोअप गेला आणि त्यांचं काम त्या ठिकाणी मार्गी लागलं. साहेब, CCTV पण लावण्यात आलेलं आपल्या माध्यमातून ठाण्यात. या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी CCTVची आवश्यकता आहे तर अशा प्रकारच्या 1200 स्पॉटला, केवळ 1200 स्पॉटला या शहरामध्ये CCTV लावलेले आहेत. आणि निश्चितपणे कारण वाढत्या गर्दीने, वाढत्या पॉप्युलेशनमुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचा उकल करण्याकरता ही CCTV फुटेज जे आहे त्याचा उपयोग होतो. आणि ही अत्यंत चांगली व्यवस्था जी आहे ती आमच्या शासनाने निर्माण केलेली आहे. आणि हे सगळं पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे CCTVचे जे लावणं आहे ते चालतं. साहेब, एक राजकीय प्रश्न आहे.